जेव्हा केव्हा आपल्याला कुठलाही महापुरुषांचा पुतळा आपल्या खेडेगावामध्ये, चौकांमध्ये किंवा शहरामध्ये कुठल्या ठिकाणी बसवायचा जेव्हा असतो, तेव्हा एक जिल्हास्तरीय कमिटी आहे. त्यामध्ये जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट, कलेक्टर व त्याचबरोबर जिल्हा परिषद CEO, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता असे यांची ही कमिटी असते. या कमिटीमध्ये तो जो काही प्रस्ताव आहे तो जात असतो. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिजे असतात. त्यामध्ये तहसीलदारांचं नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस स्टेशन, BDOंचं, त्याचबरोबर PWD विभागाचं, इरिगेशन विभागाचं, इलेक्ट्रिसिटी विभागाचं, या सगळ्या विभागाचे NOC घेऊन हा प्रस्ताव जो आहे त्या चेअरमॅनच्या त्या सदस्य कमिटीकडे जात असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रीतसर परवानगी मिळते. परंतु हल्लीच्या काळामध्ये असं बघण्यात येतं की गावांमध्ये, खेड्यांमध्ये आधी पुतळे लागतात, त्यानंतर त्या परमिशन्सचा शोध किंवा त्या परमिशन्स घेण्यामागेची धावपळ ती सुरू होते. ही पद्धत चुकीची आहे. कारण की जर आपण SOP नवीन चुकीचा SOP जर आपण तयार केला किंवा अंमलबजावणी केली तर काय होतं की प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक ठिकाणी हे अनधिकृत पुतळे उभारण्यात येतील आणि मग एकंदरीतच तिथे कायदा व सुव्यवस्था व इतर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कदाचित काही समाजकंटकांकडून, ज्यांच्या वेस्टेड इंटरेस्ट आहे, ज्यांना राजकारण करायचं आहे किंवा ज्यांना कुठेतरी आपल्या स्वतःच्या पोळ्या भाजायच्या आहेत, अशा पद्धतीचे जे अराजक तत्व आहेत ते कुठेतरी अशा या चुकीच्या SOPचा लाभ घेतात आणि समाजात अराजकता पसरवतात. त्याच्यामुळे प्रॉपर SOP जी आहे मी आपल्याला सांगितली त्याचप्रमाणे आपण पुतळा बसवण्याआधी सगळे परवानगी घ्यायच्या. आणि दुसरी एक महत्त्वाची बाजू अशी असते की महापुरुष आहेत ते, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी आपल्याला जसा गणेश उत्सवामध्ये कुठलंही मंडळ गणेश चतुर्थीच्या अगोदर 1 महिन्या अगोदरपासून तयारी करतं की आपल्याला स्टेज बांधायचं आहे, त्याचं सुशोभीकरण करायचं आहे, त्यासाठी निधी गोळा करायचा आहे. त्याच पद्धतीचा किंबहुना त्यापेक्षा जास्त अधिक पद्धतीने तयारीसुद्धा आपल्याला कुठल्याही महापुरुषांचा पुतळा कुठेही बसवण्याच्या आधी केली पाहिजे. जनरली होतं काय की लोक किंवा जे कुठले असे व्यक्ती काय करतात, रात्री निर्णय घेतात आणि अचानक एका अर्ध्या तासाच जेव्हा अंधार पडलेला असतो, पहाटेची वेळ असते, जेव्हा पोलीस पेट्रोलिंग कमी असते, महसूल विभागाची पेट्रोलिंग कमी असते, तेव्हा कुठेतरी ते पहाटेच्या तो पुतळा बसवत असतात. तर मला वाटतं की प्रॉपर SOP घेतली, तिथे SOPच्या अनुसरून त्या ठिकाणी कुंपण केलं, त्यात हिरवळ तिथे चांगल्या पद्धतीने केली, स्टेजचं एक मोजमापन केलं, किती त्याला वजन ते मूर्तीचं आहे, त्याच्या अनुसरून खाली बेस असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि परवानगी घेऊन मला वाटतं महापुरुषांचे पुतळे बसले पाहिजे आणि तोच SOP जो करेक्ट SOP आहे तो फॉलो झाला पाहिजे. सर, आता यामध्ये अंजनगावला जो प्रकार झाला, आता अंजनगावची परिस्थिती आणि त्यातील जे वेगवेगळे पॅरामीटर्स होते ते फार वेगळे होते. त्या ठिकाणी पुतळा नक्कीच बसवण्यात आला होता, परंतु तो कुठल्या जागी बसवण्यात आला होता, त्यामध्ये जे काही दावे केले गेले ते एकदम वेगळ्या प्रकारचे होते. जसं आपल्या इथे भोसे या ठिकाणी जो पुतळा बसवला त्याचं स्वरूप, त्याचं नेचर, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि स्टेक होल्डर्स हे फार वेगळे होते. अंजनगावात फार वेगळे होते. अंजनगावची घटना नक्कीच अनफॉर्च्युनेट होती. त्यामध्ये माननीय कलेक्टर सरांनी, माननीय SP सरांनी, माननीय पालकमंत्र्यांनी त्याच्यात काहीतरी त्याचा सोल्युशन काढलेला आहे. पूर्ण अभ्यास कदाचित आपण त्यांना, कलेक्टर सरांना जर किंवा पालकमंत्र्यांना जर आपण त्यांच्याकडून ती माहिती आपण मिळवून घेशालच. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाचं की कुठल्याही ठिकाणी अवैधरित्या पहिले पुतळा बसवणे आणि नंतर प्रोसिजर फॉलो करणे, ही जी चुकीची प्रथा आपल्या गावांमध्ये किंवा आपल्या शहरांमध्ये जी लागलेली आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि रीतसर शासकीय परवानगीने आपण महापुरुषांचे पुतळे बसवले पाहिजे, हीच आमची ही विनंती आहे.